संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आपण गीताध्याय संगती किंवा भगवद्गीतेचा उपसंहार असा विषय पाहतो आहोत। मागच्या वेळेला पहिल्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत काय निरूपण झालं, भगवंतांनी काय सांगितलं ते आपण पाहिलं। ज्ञान, कर्म, ध्यान, त्याच्या पुढेही कर्मफल त्याग आणि त्या त्यागातून प्राप्त होणारी शांती, ही अतिशय उंच अशी जीवनाची दशा भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये सांगितली आणि त्याच्यानंतर भक्त लक्षणं सांगितली। मी मागच्या वेळेला सांगितलं की ही लक्षणं एक पूर्णता गाठलेल्या अशा महामानवाची आहेत आणि तीच स्थितप्रज्ञ, ज्ञानी, संन्यासी, जीवनमुक्त अशा अनेक अर्थांच्या सापेक्ष भगवद्गीतेमध्ये इतरही ठिकाणी आली। भगवद्गीतेतला 13, 14 आणि 15वा अध्याय हे ज्ञान विज्ञान निरूपण करणारे असे अध्याय आहेत। हे जे 13, 14 आणि 15व्या अध्यायाचं निरूपण आहे ते बुद्धिनिष्ठ किंवा तर्कनिष्ठ अशा पद्धतीचं निरूपण आहे। हा जो ज्ञान विज्ञानाचा विषय आहे तो विषय 7व्या अध्यायामध्ये खरा सुरू झाला। 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृती, अपराप्रकृती आणि परमात्मा च्या परमात्म्यापासून पराप्रकृती आणि अपराप्रकृती निर्माण झाली असं निरूपण भगवंतांनी केलं। 13व्या अध्यायामध्ये हेच निरूपण क्षेत्र, क्षेत्रज्ञ, तसंच प्रकृती, पुरुष आणि परमात्मा या पद्धतीने आलेला आहे। क्षेत्र, क्षेत्रज्ञ किंवा प्रकृती, पुरुष, परमात्मा या विचाराप्रमाणे आपल्या देहासकट सर्व जगतामध्ये परमात्मा कसा भरून राहिलेला आहे हे पाहावं आणि क्षेत्र, क्षेत्रज्ञ अथवा प्रकृती आणि पुरुष या दोघांचीही उत्पत्ती मूळ अक्षर अव्यक्त परमात्म्यापासून झालेली आहे असं ओळखावं, असं निरूपण केलेलं आहे। जो अशा प्रकारे आपण परमात्म्यापासून आलो आहोत, झालो आहोत असं ओळखतो त्याला उत्तम गती किंवा ब्रह्मप्राप्ती लाभते असं निरूपण याच्यामध्ये आलेलं आहे। 14व्या अध्यायामध्ये परमात्म्यापासूनच महत ब्रह्म म्हणजे मूळ प्रकृती निर्माण झाली
या प्रकृतीपासून त्रिगुण निर्माण झाले आणि त्रिगुणांच्या कार्याच्या योगाने सर्व सृष्टी, सर्व प्राणी मात्र आणि सर्व मानवांचं जीवन उत्पन्न होतं, असं निरूपण भगवंतांनी केलं. असं असल्यामुळं सर्व जगतामध्ये सृष्टी, प्राणी मात्र आणि मनुष्य मात्र या सर्वांमध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे गुणविशेष स्वाभाविकपणाने आढळतात. या प्रकृतीच्या अंतर्गत असणारा पुरुष जर उदासीनपणाने, तटस्थपणाने प्रकृतीच्या या सत्व, रज आणि तम या 3 गुणांकडे पाहिल तर त्याला प्रकृतीच्या गुणांखेरीज दुसरा कोणीही इथं करता नाही हे स्पष्ट ज्ञात होईल. सर्व कर्तृत्व हे प्रकृतीचं आहे असं समजेल. अशा प्रकारे तो आपल्या स्वतःचे गुणांच्या पलीकडे असणारे अक्षर, अव्यक्त आणि अविनाशी स्वरूप जाणेल. यालाच गुणातीत असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे गुणातीत होऊन तो माझ्या परम स्वरूपाला प्राप्त होईल असं 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. 15व्या अध्यायामध्ये जीव हा मुळातच ईश्वराचा, परमेश्वराचा सनातन अंश आहे. जर जीवानी अनासक्त, निसंग आणि निष्काम अशा पद्धतीने राहून मान मोह विरहित तसंच सुख दुःखादी द्वंद्वांपासून आपण मुक्त आहोत अशी भावना केली आणि सतत अशी भावना जीव करत राहिला तर तो जीव अक्षर अव्यक्त अशा परमस्थानाला प्राप्त होतो असं महत्वाचं निरूपण या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. तसंच 7व्या अध्यायामध्ये जे ज्ञान विज्ञान निरूपण भगवंतांनी सुरू केलेलं होतं तेच निरूपण इथं क्षर प्रकृती म्हणजे नाशिवंत प्रकृती आणि अक्षर प्रकृती किंवा अक्षर पुरुष जीव प्रकृती अशा शब्दामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष यांच्यापेक्षा अन्य म्हणजे वेगळा असा उत्तम पुरुष किंवा परमात्मा आपणच आहोत असं ज्ञान हे जाणून घेणाऱ्याला प्राप्त होतं. 15व्या अध्यायामध्ये मुख्यतः जे निरूपण आलेलं आहे त्याच्यामध्ये या अक्षर आणि उत्तम पुरुष या विचाराचा देखील समावेश आहे. 7व्या अध्यायामध्ये जे ज्ञान विज्ञानाचं निरूपण भगवंतांनी सुरू केलं त्याचं एक प्रकारे तर्कशुद्ध आणि बुद्धिवादी असं निरूपण करणारे हे जे 13, 14 आणि 15वे अध्याय आहेत या 3ही अध्यायांचं एक विशेष भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की जो एकनिष्ठ किंवा अव्यभिचारी भक्त असेल तोच हे ज्ञान विज्ञानाचं मर्म यथार्थपणाने जाणतो. तेराव्या अध्यायातला 18वा श्लोक, 14व्या अध्यायातला 26वा श्लोक आणि 15व्या अध्यायातला 19वा श्लोक हे ज्ञान विज्ञान निरूपण भक्त यथार्थपणाने जाणतो अशा पद्धतीने केलेलं आहे. 15व्या अध्यायाच्या अखेरीला गीताशास्त्र संपतं. इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्त्वा मया नघ या शेवटच्या श्लोकामधल्या इति या शब्दाने समारोप सूचित होतो.
तशा प्रकारे गीताशास्त्र 15व्या अध्यायाच्या अखेरीला संपलं. 12व्या अध्यायामध्ये जी आत्मज्ञान विचार सांभाळून कर्म करणे तसंच ध्यान करणे ही जी आत्मज्ञानाची साधनं सांगितलेली आहेत, त्याच प्रकारे जगतामध्ये सर्वत्र श्रद्धा प्रेम राखून परमात्मा पाहण्याची दृष्टी ठेवणे हा विज्ञानात्मक विचार सांगितलेला आहे. ही जी 12व्या अध्यायात अत्यंत उंच अशी स्थिती भगवंतांनी वर्णन केली, अशी स्थिती गाठलेल्या पुरुषाला भगवंतांनी त्या ठिकाणी भक्त अशी संज्ञा दिली. आणि 13, 14 आणि 15व्या अध्यायातलं हे जे बुद्धिनिष्ठ ज्ञान विज्ञानात्मक निरूपण आहे, त्याचं वर्म असा भक्त जाणतो असा अभिप्राय भगवंतांनी दिलेला आहे. परिपूर्ण जीवन हे ज्ञान कर्म ध्यान श्रद्धा प्रेम या सर्व अंगांनी नटलेलं असावं अशी भगवंतांची अपेक्षा आहे. ज्ञान कर्म ध्यान श्रद्धा प्रेमादी उपासना या चारही गोष्टींना ते एकमेकांपासून वेगळे काढू इच्छित नाहीत. या परिपूर्ण जीवनाच्या आचरणाला 12व्या अध्यायामध्ये धर्म्यामृत असं म्हटलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये देखील अशा प्रकारच्या निरूपणाला धर्म्य असंच भगवंतांनी नामाभिधान केलेलं आहे. पहिल्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत हे गीतेचं निरूपण गीतोक्त शास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. या एकत्रित उपदेशातून उपदेश घेणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे किंवा प्रकृतीप्रमाणे त्याला जर एखादी गोष्ट वगळावीशी वाटली, ध्यान कर्म ज्ञान श्रद्धा प्रेम, तर तशी वगळायला किंवा एकत्रित गोष्टीतून एखादी गोष्ट वजा करायला भगवंत तयार नाहीत. हे शास्त्र समजून घेतल्यामुळं मनुष्य बुद्धिमान म्हणजे जाणता होतो आणि कृतकृत्य होतो असं ते म्हणतात. याच्या नंतर आलेले 16 आणि 17 हे 2 अध्याय गीतेमध्ये परिशिष्ट रूपाने आलेले आहेत. 16 आणि 17 हे अध्याय परिशिष्ट रूपाने जरी समजले गेले, कारण 15व्या अध्यायाच्या अखेरीला शास्त्र संपलं. इति गुह्यतमं शास्त्रम असा भगवंतांनी या शास्त्राबद्दल समारोप केला. तरी देखील हे 16 आणि 17 हे 2 अध्याय अतिशय महत्वाचे असे अध्याय आहेत. त्यांना मूळ निरूपणापासून जरी वेगळं भगवंतांनी केलेलं असलं तरी देखील एकूण प्रतिपाद्य विषयापासून ते वेगळे होऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये 16वा अध्याय हा दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा वर्णन करणारा असा अध्याय आहे. त्याच्यामधल्या आसुरी गुणसंपदेचं सार काम क्रोध लोभ या 3 तमोद्वारांच्या उल्लेखांनी भगवंतांनी केलेला आहे. काम क्रोध लोभ या 3 गुणांवर विजय मिळवावा आणि या काम क्रोध लोभ यापासून निष्पन्न होणाऱ्या सर्व आसुरी प्रवृत्तींपासून सुटका करून घ्यावी
असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणेच दैवी संपत्तीचा आश्रय करून असावं. या दैवी संपत्तीबद्दल 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी महात्मे दैवी प्रकृतीचा आश्रय करतात असं म्हटलेलं आहे. की दैवी प्रकृती कोणती हे त्या ठिकाणी सांगायचं राहिलेलं होतं, त्याचे गुणविशेष सांगायचे राहिलेले होते. ते 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पूर्ण केले. दैवी संपत्तीचा आश्रय करून असावं, तसंच कर्तव्य अकर्तव्य या संबंधीचा जो निर्णय आहे तो निर्णय शास्त्राप्रमाणे करावा असा महत्वाचा विचार 16व्या अध्यायाच्या अखेरीला आला. या ठिकाणी शास्त्र याचा अर्थ गीताशास्त्र असा करावा लागेल. 16व्या अध्यायाच्या तात्पर्यामध्ये भगवंतांनी हे सर्व सांगितलं. 17व्या अध्यायामध्ये भगवंत असं म्हणतात की मनुष्य मात्रांमध्ये भेद दिसतो, त्याच्या सर्व कर्मांमध्ये देखील भेद दिसतो. श्रद्धा, गुण, कर्म, स्वभाव, प्रकृती ही प्रत्येकाची विविध प्रकारची वेगळी वेगळी अशी दिसते. ही जी भिन्नता आहे त्याला मूळ कारण सत्व, रज आणि तम याचं प्रत्येकामध्ये असणारं विविध भिन्न प्रकारचं मिश्रण हे आहे. शिवाय 16व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे दैवी आणि आसुरी अशा लक्षणांचा भेद देखील मनुष्य मात्रांमध्ये दिसतो. या सर्व भेदांचं कारण सत्व, रज आणि तम यांचं प्रकृतीमध्ये असलेलं भिन्न भिन्न प्रकारचं मिश्रण, सात्विक, राजस, तामस गुणांचं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं प्राबल्य प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक असं आढळून येणारं अशा प्रकारचं जर असेल तर श्रद्धा, आहार, यज्ञ, दान, तप हे सर्व आचरण करत असताना प्राबल्य असणाऱ्या गुणांप्रमाणे वर्तन घडणार आणि ते वर्तन भिन्न भिन्न प्रकारचं राहील. त्यामुळे 3 गुणांप्रमाणे त्रिविध प्रकारचे स्वभाव सत्व, रज आणि तम असे. त्रिविध स्वभावामुळं सत्व, रज आणि तम अशी सात्विक, राजस, तामस त्रिविध प्रकारची श्रद्धा, त्रिविध श्रद्धेनुसार त्यांच्या क्रिया देखील सात्विक, राजस, तामस अशा त्रिविध प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या राहतील. अर्थात 17व्या अध्यायातील हे जे निरूपण आहे ते नुसत्या क्रिया भिन्न भिन्न राहतील असं सांगणं हा त्याचा उद्देश नसून रज आणि तम सोडून सत्वाचा अंगीकार करावा आणि तेणेकरून दैवी गुण संपदा जी 16व्या अध्यायामध्ये सांगितली ती प्राप्त करून घ्यावी, याच्यासाठी हे निरूपण आलेलं आहे. या अध्यायामध्ये स्थूल क्रियांच्या योगानी म्हणजे श्रद्धा, आहार, यज्ञ, दान, तप जे त्रिविध भेद सांगितले 18व्या अध्यायामध्ये निरूपण करत असताना या क्रियांमाग जो कर्ता आहे त्या कर्त्याचं अंतरंग कसं त्रिविध असतं, त्या कर्त्याच्या अंतर्यामी असणाऱ्या ज्ञानाप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस ज्ञान, या ज्ञान प्रवृत्तीप्रमाणे घडणारी त्रिविध कर्म सात्विक, राजस आणि तामस, त्यावरून ओळखला जाणारा त्रिविध प्रकारचा कर्ता सात्विक, राजस आणि तामस, तसंच या त्रिविध कर्त्याची 3 प्रकारची बुद्धी
सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी, आणि त्या बुद्धीप्रमाणे त्रिविध प्रकारची धृती आणि त्रिविध प्रकारचं सुख असं विश्लेषण भगवंतांनी केलं आणि सात्विक सुखाकडं सर्वांचं लक्ष वेधलं. अर्थात सात्विक सुख जर प्राप्त करायचं असेल तर सर्व जीवन सत्व गुणांनी भरून राहायला हवं असं भगवंतांना इथं सुचवायचं आहे. त्यामुळं आत्मज्ञान प्राप्तीसाठी देखील सत्वगुणाची कास धरणं आवश्यक आहे असं भगवंत म्हणतात. दुसऱ्या अध्यायामध्ये एक महत्वाचा श्लोक आलेला आहे. तो म्हणजे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेद त्रिगुणांनी युक्त असे आहेत. तू मात्र निस्त्रैगुण्य म्हणजे त्रिगुणातीत हो. आणि हा त्रिगुणातीत होण्याचा मार्ग भगवंतांनी नित्य सत्वस्थ म्हणजे नेहमीच सत्व गुणामध्ये राहणारा असा होऊन त्रिगुणांच्या पलीकडे जाता येतं असं तिथं निरूपण केलेलं होतं. तसंच सुख दुःखादी सर्व द्वंद्वांपासून अलिप्त आणि योग क्षेम रहित म्हणजे योग क्षेमांविषयी निश्चिंत, स्थूल सांसारिक अर्थानी संसार कर्मफल इत्यादी बाबत निश्चिंत आणि पारमार्थिक अंगानी जे अप्राप्त अशी वस्तू आत्मवस्तू त्याचा योग घडणं आणि तो सुरक्षित राहणं हा जो योगक्षेम आहे त्याच्याविषयी तू नेहमी निश्चिंत राहावं असा भगवंतांनी उपदेश केलेला आहे. आणि एवढं होऊन तू आत्मवान म्हणजे आत्मनिष्ठेविषयी नेहमी सावध राहा असा उपदेश केलेला आहे. या दुसऱ्या अध्यायातल्या श्लोकाप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला जो निस्त्रैगुण्य होण्याचा म्हणजे त्रिगुणातीत होण्याचा उपदेश तिथं केला, ही नित्य सत्वस्थ नेहमीच सत्वगुण जोपासण्याची जी स्थिती आहे ती स्थिती सर्व कर्मांमध्ये आणि कर्त्याच्या अंतरंगामध्ये कशी बाणवायची याचं वर्णन तिथं राहून गेलेलं होतं. कारण एकाच ठिकाणी सर्व सांगणं शक्य नाही, म्हणून हे परिशिष्ट रूपाने आलेले अध्याय आणि 18व्या अध्यायाचा काही भाग याच्यामध्ये हा भाग भगवंतांनी पूर्ण केला, हा विषय भगवंतांनी पूर्ण केला. सत्वगुणाच्या नित्य अशा अस्तित्वामुळेच त्रिगुणातीत अशी अवस्था प्राप्त होते. यालाच खरी सिद्धावस्था असं म्हटलेलं आहे. असं असल्यामुळे 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये आत्मज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून कर्म ही सात्विक असावीत आणि कर्माचा जो कर्ता आहे त्यांनी देखील सत्व गुणाची कास धरून सात्विक सुख अनुभवावं असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. हे जे सगळं प्रतिपादन भगवंतांनी केलं तर ते 18व्या अध्यायातील दुसऱ्या अध्यायातील अर्जुनाला तू नित्य सत्वस्थ हो आणि त्रिगुणातीत हो या केलेल्या सिद्धांतरूप उपदेशाचं निगमन आहे. असं असल्यामुळे सत्व गुणाची ज्ञान प्राप्ती करता गुणातीत स्थिती गाठण्यासाठी म्हणून अत्यंत आवश्यकता आहे ही गोष्ट भगवंतांनी अधोरेखित केली. 16व्या अध्यायाप्रमाणे सांगितलेला दैवी गुणसंपदेचा अभ्यास ज्ञान प्राप्तीसाठी अत्यावश्यक ठरतो आणि हाही अभ्यास नित्य सत्वस्थ झाल्यामुळेच जमू शकेल असाही याच्यातून निष्कर्ष निघतो. तसंच 17व्या अध्यायातील वर्णन केल्याप्रमाणे
सात्विक कर्म म्हणजे श्रद्धा, आहार, यज्ञ, दान, तप ही सात्विक कर्मच वर्णन केल्याप्रमाणे त्या अध्यायामध्ये करावीत आणि त्याचा सात्विक कर्म करता आणि त्याचं जे अंतरंग आहे म्हणजे सात्विक ज्ञान, सात्विक कर्म, मग सात्विक कर्ता, सात्विक बुद्धी, सात्विक धृती आणि सात्विक सुख, अशा प्रकारे जीवन असावं आणि असं जीवन असेल तरच गीतेमध्ये सांगितलेलं सात्विक सुख प्राप्त होईल. आणि असा करता हा नेहमीच सत्वगुण जोपासणारा असल्यामुळं नित्य सत्वस्थ राहून त्रिगुणांच्या पलीकडे असणाऱ्या गुणातीत अवस्थेला प्राप्त होईल असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. 18व्या अध्यायापर्यंत भगवद्गीतेचा परिपूर्ण जीवनाचा सिद्धांत आता मात्र एखाद्या समीकरणाप्रमाणे तयार होतो. भगवंत जे एकूण निरूपण करतात त्याच्यावरून असं निष्पन्न होतं की जो नेहमीच सत्वगुणांनी युक्त राहिलेला आहे असा सात्विक करता, नित्य सत्वस्थ असा करता म्हणजे अध्याय 2 मध्ये आलेला त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान हा उपदेश आणि हा उपदेश राखण्यासाठी म्हणून आलेले 14वा, 17वा आणि 18वा अध्याय याच्याप्रमाणे सांगितलेला नित्य सात्विक गुणात राहणारा असा सत्व गुणयुक्त असा करता त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे आत्मविषयक ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये नेहमी ठसवावं, नेहमी धरून ठेवावं. तसंच तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्मयोग युक्ती साधावी. 5व्या, 6व्या आणि 8व्या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ध्यान योगाचा, आत्मसंयमन योगाचा अभ्यास करावा. तसंच 9व्या, 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रद्धा, प्रेमाने मनुष्य, सर्व प्राणी मात्र आणि जगत तसंच सर्व ब्रह्मांडाच्या ठिकाणी ईश्वर दर्शनाचा विवेक ठेवावा. तसंच 17व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे एवढं सगळं केल्यानंतर जी कर्म घडतील ती कर्म ओम तत्सत या कर्माच्या समर्पण शास्त्राप्रमाणे राखावीत. परिणामतः जे जीवन निर्माण होईल त्याला 15व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे उत्तम पुरुष म्हणून ओळखलं जाऊ शकेल किंवा 13व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचं जीवन म्हणून ओळखलं जाऊ शकेल. 16व्या अध्यायाप्रमाणे दैवी गुणसंपदेचा पुरुष म्हणून तो ओळखला जाईल. 14व्या अध्यायामध्ये जी गुणातीताची वर्णनं केलेली आहेत ती त्यालाच लागू पडतील. दुसऱ्या अध्यायामध्ये जो स्थितप्रज्ञ वर्णन करून सांगितलेला आहे तो हाच पुरुष असेल आणि 12व्या अध्यायामध्ये जी भक्त लक्षणं सांगितलेली आहेत ती भक्त लक्षणं देखील अंगी बाणवणारा हाच पुरुष असेल. अशा प्रकारे भगवद्गीता कन्क्लूड होते. 18व्या अध्यायामध्ये सात्विक करता हा जो विषय आलेला आहे तो अधिक क्रमयोग जो सांगितला गेला तो मिळून देखील हा विषय परत एकदा आलेला आहे. किती सूत्रबद्ध पद्धतीने हे नेहमी निरूपण आलेलं आहे ते लक्षात येतं. हे जे भगवद्गीतेचे 18 अध्याय त्याच्यापैकी 9व्या अध्यायाला
गीतेमध्ये एक विशेष स्थान आहे. जरी परिपूर्ण जीवन 12व्या अध्यायामध्ये एकत्रित सांगितलं असलं तरी देखील 9वा अध्याय हा संतांचा विशेष लाडका असा अध्याय आहे. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायाचं पठण करत समाधीस्थ झाले. स्त्री शूद्रांसाठी देखील हा अध्याय धावून येणारा अध्याय आहे. 9व्या अध्यायाप्रमाणे असणारी अत्यंत प्रेमाची आश्वासनं बाकी कोणत्याही अध्यायात नाहीत. अकराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन आपला मोह गेला असं भगवंतांना म्हणतो. 18व्या अध्यायाच्या 73व्या श्लोकामध्ये परत आपला मोह नाहीसा झाला. नष्टो मोहाहा स्मृती लब्ध्वा अशी कबुली अर्जुन देतो. दुसऱ्या अध्यायामध्ये जी समोहनी स्मृतीनाश, स्मृतीनाशामुळे बुद्धिनाश आणि बुद्धिनाश हाच आत्मनाश अशी एक विनाशकारी परंपरा भगवंतांनी सांगितली. अठराव्या अध्यायाच्या 73व्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या तोंडी माझा मोह नष्ट झाला, मला आत्मस्मृती तुमच्या प्रसादामुळे प्राप्त झाली, माझे सगळे संदेह नाहीसे झाले, माझ्या बुद्धीला स्थैर्य प्राप्त झालं आणि आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व काही करतो. याचा अर्थ अनासक्त कर्म करतो. अनासक्त कर्म करायला मी योग्य झालेलो आहे. अशा प्रकारे अर्जुनाचं जे वचन आलेलं आहे ते भगवंतांचे जे गीताशास्त्र उपदेशाचे सायास आहेत ते सायास सिद्धीला गेल्याचं निदर्शक आहेत. गीतेतला भक्त, ज्ञानी, गुणातीत, स्थितप्रज्ञ, उत्तम पुरुष या सर्वांनाच मोहनाश, मग आत्मवृद्धीची प्राप्ती, मग गतसंदेहता आणि मग स्थिर बुद्धी किंवा बुद्धीचं स्थैर्य हे निरूपण या सर्वांना लागू होतं. या भगवद्गीतेचे कर्मकांड अध्याय 3 ते 5, उपासना कांड अध्याय 6 ते 12, ज्ञानकांड 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापासून ते 13, 14 आणि 15 हे 3 अध्याय असे 3 विभाग देखील आचार्यांनी केलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते मान्य केलेले आहेत. कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोडीस वाणी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मात्र ज्ञानकांड, कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड या 3 स्वतंत्र जीवन प्रणाली मानता येत नाहीत. एका सफल जीवनामध्येच कर्म, उपासना आणि ज्ञान हे 3ही एकत्रितपणे असणार. असं असल्यामुळं हे 3 विभाग जरी दिसत असले तरी देखील एका अर्थाने ते काल्पनिकच आहेत. मोह नष्ट होऊन 18व्या अध्यायातल्या 73व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे क्रमाने स्थिर बुद्धी प्राप्त होणं, आत्मज्ञानामध्ये स्थिर राहणं
आणि सगळी कर्म अनासक्त बुद्धीने करायला प्रवृत्त होणं ही गीतेची एकंदरीत फलश्रुती आहे. योगेश्वर भगवान श्री कृष्ण प्रसन्न होतील, संतोष पावतील असं अत्यंत शरणागत जीवन आणि आचरण जो ठेवतो त्याला आपल्या अंतःकरणामध्ये भगवद्गीतेचा उपदेश सतत प्रेरणा देत राहील. ही जी फलश्रुती आहे ती फलश्रुती असा भक्त आपल्या अंतःकरणामध्ये सातत्याने अनुभवेल. पार्थ अर्जुनाच्या रुजुतेने सरलतेने जीवनामध्ये श्री म्हणजे मोक्षश्री, विजय म्हणजे मोक्ष विजय, वैभव म्हणजे मोक्ष वैभव या गोष्टी प्राप्त करून ज्या नीती धर्माचं आचरण केलं जातं ते नीती धर्म ही परमात्म्याला शरण जाणारे असे असावेत. याच्यापेक्षा दुसरं कोणतंही जीवन आपल्याला नको. असं परिपूर्ण जीवन घडण्यामध्येच गीतेच्या अभ्यासाची खरी फलश्रुती आहे. हरिओम तत्सत. श्री कृष्ण अर्पणमस्तु. हरी हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. तो योगी थोरयागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता सिद्धम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. स्वामी जी स्वामी जी. हरी हरी हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय. स्वरूपानंदांनी म्हटल्याप्रमाणे बाल्यापासून गीताध्ययनी होता माझ बहु छंद. आणि स्वामीजींनीही त्यांच्या जीवनामध्ये तरुणपणी भगवद्गीता समजून घ्यावी आणि भगवद्गीता सांगत गावगल्ला फिरावं अशी एक इच्छा धरलेली होती. या दोन महापुरुषांच्या तुलनेने माझा गीतेचा छंद हा कितीतरी
ज्याला पोरकट असं म्हणता येईल असाच होता. मला आठवतंय, मी 11वीत असताना साधनेची आवड निर्माण झाली आणि एकदम मी गीतेला पकडायला गेलेलो होतो. मी रोज गीता वाचत असे आणि त्याच्या समोर श्लोकांच्या असलेले अर्थही पाहत असे. आणि मला असं वाटलं की मी तेव्हा काव्य करत असे तर गीतेवर आपण काही काव्य करावं, असं म्हणून मी लिहायला बसलो. आणि लक्षात आलं, आपल्याला काही कळत नाहीये, काही समजत नाहीये. हे काव्य म्हणजे नुसती काव्य स्फूर्ती असल्यावर काव्य करता येतं अशी गोष्ट नाहीये. भगवद्गीतेचा जो अभ्यास आहे तो अभ्यास स्वामीजींकडे आल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाला. आणि मग स्वामीजींकडे आल्यानंतर त्यांच्या कडून घडलेल्या श्रवणाने माझे विचार हळूहळू तयार व्हायला लागले. म्हणून मी म्हटलं की एक प्रकारे या दोन महापुरुषांच्या तुलनेने तरुणपणामध्ये किंवा कुमार वयामध्ये एक प्रकारे पोरकटपणा मी गीतेच्या बाबत केलेला होता. पण मग गीतेमध्ये खरंच रुची निर्माण झाली. जशी साधना व्हायला लागली तसे गीतेचे अर्थ अजून चांगले समजायलाही लागले. आणि मी स्वामीजींच्या प्रवचनांना जाण्याआधी ते ज्या श्लोकावर प्रवचन करत असत ते श्लोक आधी वाचून आणि त्या श्लोकावर कोणी कोणी काय काय निरूपण केलेली आहेत तीही वाचून जात असे. त्याच्यामध्ये विनोबा, लोकमान्य आणि आचार्य या 3 महान पुरुषांची निरूपणं मी पाहून वाचून थोडस जमेल तेवढं चिंतन करून मग निरूपण ऐकायला जात असे. त्यामुळं स्वामीजींची जी निरूपणं होती त्याची खोली आणि स्वामीजी केवळ रेफरन्स वर्क करून निरूपण करत नाहीत तर त्याच्यात त्यांचे स्वतंत्र चिंतन देखील समाविष्ट आहे हे लक्षात यायला लागलं जेव्हा मी तसं वाचून जात असे तेव्हा. त्यामुळं स्वतंत्र चिंतन करण्याची अशी एक प्रवृत्ती केवळ रेफरन्सनी नव्हे तर याबाबत आपल्याला काय निश्चित वाटतं, पण हे स्वतंत्र चिंतन देखील स्वामीजींच्या निरूपणानेच प्रभावित आहे. मी दुसऱ्या कोणाचं कधी ऐकलेलं नाही आणि स्वामीजींखेरीज दुसऱ्या कोणाही सत्पुरुषाची माझी गाठी पडली नाही. असं असल्यामुळं मी इथं केलेलं जे निरूपण आहे ते निरूपण हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही किंवा पुस्तकात तसे संदर्भ जरी सापडले तरी देखील त्यांना म्हणायचे तेच मी म्हणतोय असं तुम्हाला लक्षात येणार नाही. तर हे निरूपण स्वामीजींच्या कडे आल्यानंतर जे आकलन निर्माण झालं, साधना झाली, काही पारमार्थिक अनुभवात डूब मारून बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली, जी काही चिंतनशीलता होती त्याचा एकत्रित परिणाम म्हणून हे निरूपण झालं. तरी देखील या निरूपणावर स्वामीजींची सर्वात मोठी छाप आहे असं मला वाटतं. माधवनाथांची सर्वात मोठी छाप या निरूपणांवर आहे. भगवद्गीता समजली असं मोठे मोठे महापुरुष देखील म्हणत नाहीत. त्यामुळे समजली अशा पद्धतीने मी हे सांगितलं नाही, तर माझ्या चिंतनामध्ये ज्या पद्धतीने शक्यता होती ती शक्यता मी तुमच्या समोर ठेवली. त्याला अनुभवाची मात्र जोड निश्चितच आहे आणि त्या अनुभवासाठी
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं माझे सद्गुरु त्यांची कृपा ही कारण आहे. त्यांच्या कृपेच्या दिव्यामध्ये, दीपामध्ये, त्याच्या प्रकाशामध्ये मी हे निरूपण केलं असा माझा भाव आहे. तुम्हाला आठवत असेल की 1 वर्षापूर्वी ओम तत्सत हे शब्द आपण उच्चारले आणि ओम तत्सत याचे तात्पुरतं निरूपण करून विष्णोह स्मरण हा विषय सांगावा की हा किती मोठा व्यापक विषय आहे 17व्या अध्यायाच्या अखेरीला आलेला, तर ते तुम्हाला सांगावं अशी एक थोडी द्विधा मनस्थिती झाली. आणि थोडक्यात सांगायचं असेल तरी देखील 2-3 प्रवचन सांगायला लागतील. त्याच्याऐवजी भगवद्गीतेचा प्रवासच आपण करू. सगळा प्रवास तुमच्या समोर मांडू असं वाटलं म्हणून मी ही भगवद्गीता सांगायला प्रवृत्त झालो. मूळ निरूपण चालू आहेत विष्णोः स्मरणम ही नवविधा भक्ती ज्ञानेश्वरी मध्ये आलेली. आणि पुढच्या वेळेला आपण आता ओम तत्सत हे जे प्रकरण आहे, काय जे आहे ते, तर ते आपण पाहणार आहोत. आणि नामस्मरण भक्ती, विष्णोः स्मरण भक्ती जी आहे, तर त्या भक्ती मध्ये आपण आता इथून पुढं अवगाहन करणार आहोत. एखादं मुख्य ठिकाण पाहायला जाताना जसं थोडी वेगळी इच्छा धरून जवळ असणारा एखादं ठिकाण अजून वेगळं ठिकाण पाहायला जावं अचानक, तसं ही भगवद्गीता सांगून झाली. आणि आता मी जे ओम तत्सत बद्दल बोलेन तर ते तुम्हाला तसं समजेल. पण भगवद्गीता ऐकण्याचं असं पुण्य आणि सांगण्याचं पुण्य आणि श्रोता वक्ता रामरूपा अशा भावानी तर सर्वांनी मिळून आपण हे पुण्य मिळवलं, लुटलं असं मी म्हणेन. हरिओम तत्सत.